नमस्ते मित्रांनो. तर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल की ही जी कालवड आहेत, म्हणजे आज मी बोलणार आहे की तुम्ही एक चांगल्या प्रतीची कालवड कशा पद्धतीनं तयार करू शकतात. म्हणजे अनुवांशिकरित्या चांगल्या प्रतीच्या कालवडी तयार करून स्वतःच्या गोठ्यात दूध उत्पादनासाठी ठेवणे किंवा त्याची विक्री करणे हा एक प्रजननाचा मूळ उद्देश असतो. तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या गोठ्यामध्ये एक चांगल्या प्रकारची कालवड कशा पद्धतीने तयार करू शकतात, ह्याचबद्दल आपण आज बोलणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही कालवड संगोपनासाठी कालवडीची निवड कशा पद्धतीनं करू शकतात किंवा कुठल्या कालवडीची निवड तुम्ही कालवड संगोपनासाठी करू शकतात. तर जी गाय जास्त दूध देते त्या गायीची कालवड तुम्ही आपल्याला भविष्यातील चांगली गाय बनवण्यासाठी तयार करणे गरजेचे असते. तर दुसऱ्या वेतातील कालवड संगोपनासाठी तुम्ही निवडावी. जेव्हा गाय विण्यास त्रास होतो किंवा वासरू ओढून काढावे लागते, तेव्हा ते वासरू किंवा ती कालवड संगोपनासाठी वापरू नयेत. शक्यतो हिवाळ्यामध्ये जन्मलेल्या कालवडी ज्या आहेत ना, त्या संगोपनासाठी तुम्ही वापरणं कधीही चांगले राहील. आणि कालवड जन्माला आल्यावर पहिल्या 2 तासात पहिल्या 2 तासात कमीत कमी 3 किलो चीक तुमच्या कालवडीनं पिला पाहिजे. आणि पुढील 12 तासात अजून म्हणजे त्याच्या पुढचे जे 12 तास आहेत, तर त्या 12 तासांमध्ये अजून तुम्ही तुमच्या कालवडीला 3 किलो चीक असा पाजावा. असे केल्यास कालवडीची जी रोगप्रतिकार क्षमता आहे ती चांगली राहते व ती लवकर वयात येण्यास मदत होते. वयात म्हणजे ती लवकर पुढे एका वर्षामध्ये माझावर लवकर येते आणि ती अर्थातच एक चांगली गाई आपली जे गोठ्यामध्ये तयार होते. तर तुम्ही इथे बघू शकता, ही बघा माझी ही घरचीच कालवड आहेत. ही खूपच व्यवस्थित मी इथे तयार केलेली आहेत आणि ती अगदी दूध पण अगदी व्यवस्थित मला देत आहेत, कारण की आता मागेच ती मागच्या महिन्यामध्ये ही जनलेली आहेत आणि ती दूध अगदी व्यवस्थित देत आहेत. तर तुम्ही तुमच्या गोठ्यामध्ये कशा पद्धतीनं अगदी व्यवस्थित कालवडी तयार होईल याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष दिले पाहिजे. तर कालवडीमध्ये पहिले जे 3 महिने आहेत, जन्मल्यानंतर पहिले जे 3 महिने आहेत, एक कप्प्याची पोट असते. तर कालवडीचे जे पोट आहे ते 1 कप्प्याचे असते आणि ह्या काळामध्ये जी तिची शारीरिक रचना आहे ती तयार होत असते. आणि ह्या काळामध्ये तुम्ही ह्या पहिल्या 3 महिन्यामध्ये तिचे जे वजन आहेत साधारण 90 ते 100 किलो इतके वाढणं गरजेचं आहे. तर त्यासाठी तुम्ही तुमच्या कालवडीला 0 ते 3 म्हणजे जन्मल्यापासून 3 महिन्यापर्यंत रोज तुम्ही तिला एक 25 मिली बोविग्रो नावाचं हे जे लिक्विड आहे, तुम्ही तिला रोज 25 मिली हे तिला जे तुम्ही दूध पाजत आहेत जे बॉटलनं, आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे तुमच्या कालवडीला दूध पाजताना तुम्ही बॉटलनंच दूध पाजायचं, डायरेक्ट गाईच्या स्तनाला दूध पाजू नयेत. तर त्या दुधामध्ये बोविग्रो हे जे लिक्विड आहे ते 25 मिली 3 महिने तुम्ही तुमच्या कालवडीला देऊ शकतात. त्यानंतर पुढचे 3 महिने म्हणजे 4 महिने म्हणजे 4 ते 8 महिन्यामध्ये हा जो काळ आहे तुमच्या कालवडीचा, तर हा काळ तिच्या कासेतील जे दुधाच्या ज्या ग्रंथी आहेत त्या तयार होण्यास मदत होते. तर ह्या काळामध्ये योग्य प्रथिनेयुक्त आहार जर तुम्ही तुमच्या कालवडीला देणं गरजेचं आहे. आणि 8व्या महिन्याच्या शेवटी म्हणजे 8व्या महिन्यामध्ये तुमच्या कालवडीचे जे वजन आहेत ते 220 ते 240 किलो वजन होणं अपेक्षित आहेत. आणि तुम्ही तुमच्या कालवडीला म्हणजे 4 ते 8 महिन्याच्या काळात तुम्ही तुमच्या कालवडीला बेस्ट काल्फ हे लिक्विड जे आहे तुम्ही तिला देऊ शकतात. आणि या बेस्ट काल्फनी काय होतं की तुमची जी कालवड आहे तिच्या कालवडीच्या जी कास आहेत त्या कासेचा अगदी योग्य प्रमाणात विकास होतो किंवा ती कास वाढण्यास मदत होते आणि कालवडीचे योग्य वजन हे वाढते. तर अशा पद्धतीनं तुम्ही कालवडीचं 8 महिन्यापर्यंत संगोपन करू शकतात. आणि त्याच्यानंतर जो कालवडीचा तुमचा जो शेवटचा टप्पा आहे, आता शेवटचा टप्पा म्हणजे पुढचे 9 ते 12 महिने.
म्हणजे 9 ते 12 महिने हा तिचा ह्या काळामध्ये तुमची जी कालवड आहे ती वयात येते किंवा प्रजननासाठी तयार होते. तर ह्या काळामध्ये कालवडीच्या प्रजनन करणाऱ्या सर्व अवयवांची योग्य वाढ होते. तर 9 ते 12 महिने या काळामध्ये तुमच्या कालवडीचे जे वजन आहेत ते साधारण 280 किलो ते 340 म्हणजे 350 किलो इतकं झालं पाहिजे. तरच तुमची जी कालवड आहे ती योग्य प्रजननासाठी सुयोग्य ठरते. आणि तुम्ही पुढच्या 9 ते 12 महिन्यामध्ये तुमच्या कालवडीला एक हिप्ग्रो नावाचं जे लिक्विड आहे, तुम्ही ते हिप्ग्रो नावाचं लिक्विड तुम्ही तुमच्या कालवडीला देऊ शकतात. आणि हे दिल्याने काय होतं की जो कालवडीचा प्रजनन करणाऱ्या जे अवयव आहेत त्या अवयवांची वाढ होते आणि अर्थातच तुमची जी कालवड आहे ती वेळेवर माजावर येते. म्हणजेच 12 ते 14 महिन्यामध्ये तुमची कालवड जी आहे ती गाभण आपल्याला ठेवता येते. तर अशा पद्धतीनं तुम्ही एक मुद्दे जर पकडून तुमच्या गायींचं अगदी व्यवस्थित संगोपन जर केलं तर अर्थातच तुमच्या गोठ्यामध्ये आजची कालवड ही उद्याची एक व्यवस्थित आणि जास्त दूध देणारी, एकदम व्यवस्थित अशी आपण बोलतो मराठीमध्ये चांगल्या खाणीची गाय तयार होण्यास मदत होणार आहेत. आणि अशा पद्धतीनं आपण जर आपल्या गोठ्यातच चांगल्या कालवडीचे जर संगोपन केले व एक चांगली गाय तयार केली तर तिच्या उत्पादन क्षमतेबद्दल, अनुवंशिकतेबद्दल, तिला होणाऱ्या रोगाबद्दल आपल्याला सगळी जी माहिती आहेत ती माहिती आपल्याकडे एक असते. त्यामुळे अशा ज्या गायी आहेत त्या जास्त आजारी पडत नाहीत किंवा जास्तीत जास्त जे वेत आहेत त्यांच्याकडनं आपल्याला घेता येतात आणि त्या प्रत्येक वेतामध्ये आपल्याला हे जास्त प्रमाणात दूध देतात. तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या गोठ्यामध्येच एखादी चांगल्या गायीची म्हणजे जास्त दूध देणाऱ्या गायीची जर कालवड तिचे संगोपन जर तुम्ही केले, मी सांगितलेल्या पद्धतीनं अगदी व्यवस्थित तिचे संगोपन जर केले तर अर्थातच तुमची जी छोटीशी कालवड आहे ती उद्या एक चांगल्या प्रतीची गाई बनण्यास तयार होते आणि अर्थातच ती व्यवस्थित तुम्हाला दूध पण देईल. आणि अशा पद्धतीनं आपण आपल्याच गोठ्यामध्ये अशा पद्धतीच्या कालवडी तयार करा जेणेकरून आपल्याला त्याच्यापासून फायदा होईल. तर अशा पद्धतीनं माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.